नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत त्याचा टप्पा 2 आपण हातामध्ये घेतलाय। शाश्वत शेती हा आपलं ब्रीदवाक्य आहे आणि त्या माध्यमातून 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे। शेती ही केवळ मदतीपुरतं राहू नये, तर शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करून दिली पाहिजे। शेततळं असेल, ड्रीप इरिगेशन असेल, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजारं असतील, याकरता एक मोठी योजना आपण या ठिकाणी सुरू केली आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण तयार करू। मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय अमित भाईंचे आभार मानतो। अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाच्या विरोधात निर्णायक लढा सुरू झालेला आहे आणि अमित भाईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्च 2026 पर्यंत या देशातला नक्षलवाद मी संपवून दाखवीन आणि त्याची पूर्ण तयारी आज होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि म्हणून असे कणखर गृहमंत्री आज या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।